तर आज आपण जाणून घेऊया इक्सी म्हणजे IVF पेक्षा वेगळं आहे की काय। IVF मध्ये अंड आणि शुक्राणू एका डिश मध्ये ठेवलं जातं, ज्याच्यामध्ये एका अंड्याभोवती अराउंड 30 ते 50 हजार शुक्राणू ठेवले जातात आणि निसर्गरित्या ते अंड्यामध्ये जाऊन बाळ बनवतात आणि ते बाळ गर्भपिशवीत आपण सोडतो, त्याला म्हणतात IVF। इक्सी मध्ये प्रत्येक अंड्यामध्ये इंजेक्शनद्वारे शुक्राणू आत टाकले जातात आणि त्याच्यापासून बाळ बनवलं जातं आणि मग ते बाळ गर्भपिशवीत सोडलं जातं। तर या प्रोसिजरला म्हणतात इक्सी, दॅट इज अ इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन टेक्निक। इक्सीचा मुख्यतः वापर पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमी असणे किंवा त्यांची गती कमी असणे किंवा त्यांची क्वालिटी कमी असणे असं असेल तर केला जातो। काही वेळेस काही सेंटरमध्ये 100% इक्सी पण केलं जातं। IVF आणि इक्सी दोन्ही आधुनिक तंत्रज्ञान आहे, पण त्याची निवड रुग्णांच्या परिस्थितीनुसार डॉक्टर ठरवतात। थँक्यू।